मी परमेश्वराच्या कार्याला निघालो, हे परमेश्वराचं कार्य मी करत आहे, ते सगळ्यात महत्वाचं कार्य, त्या पलीकडे काहीच महत्वाचं नाही असं ठरवून जर तुम्ही निघाला आणि त्या समजूतदारपणाने जर तुम्ही स्वतःचं चित्र कसं बनवायचं बा उत्तम बनलं पाहिजे, काय दोष नसला, स्वतःकडे बघत राहायचं सारखं. आरशात आपण बघतो काय कुठे काही लागलं तर नाही इकडे तिकडे, तसं बघत राहायचं की कुठे काय झालं तर नाही, आम्हाला कुठे काय लागलं तर नाही, आम्ही कुठे स्वार्थ तर करत नाहीये, कुठे स्वतःला चुकवत तर नाही, म्हणजे दुटप्पी करून पणा करून सहयोग चालत नाही. I'm just telling them, with hypocrisy, with a double standard, you cannot manage such. You cannot cheat yourself. You cannot cheat others. Cheating is not allowed. If you do cheating, you will cheat your Kundalini. Kundalini knows everything. तेव्हा थोडीशी हिम्मत करायला पाहिजे, थोडीशी मेहनत करायला पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की अशी सुसंधी कधीच कुणाला लाभलेली की परमेश्वराचं कार्य करायचं, परमेश्वराची शक्ती मिळवायची आणि परमेश्वराच्या साम्राज्यात आनंदात राहायचं, असं तिन्ही कधी मिळालं नाही. परमेश्वराला लोक 3 गोष्टी मागतात. सामिप्य म्हणजे तुमच्या जवळ असू द्यावे, सालोक्य तुम्ही दिसले पाहिजे, आणि तुमचा सहवास घडला पाहिजे. हे तिन्ही तर झालंच आमच्या आल्यामुळे, आपोआप झालं. पण आम्ही एक चौथी वस्तू तुम्हाला दिली, एक फार महत्वाची चौथी वस्तू आम्ही तुम्हाला दिलेली, ते म्हणजे तादात्म्य. आमच्या हृदयात आम्ही बसवून घेतलंय तुम्हाला. काही काही सहयोगी इतके चांगले आहेत की त्यांच्या नुसता विचार मनात आला की आनंदाच्या नुसते मला असं वाटतं की सागरात मी पोहायला लागले. आणि काही काही सहयोगी इतके आहेत की विचारच नको रे बाबा त्यांचा, असं वाटतं. तेव्हा या 4ही गोष्टी तुम्हाला सहयोगात मिळाल्या, त्या कोणालाही मिळाल्या नाही. कोणाला सालोक्य मिळालं, कोणाला सामिप्य मिळालं, कोणाला सान्निध्य मिळालं, पण तादात्म्य फार कमी लोकांना. ज्यांना तादात्म्य मिळालं त्यांना पहिले 3ही वस्तू मिळाल्याच नाहीत, नुसतं तादात्म्य मिळालं. त्यांनी परमेश्वराला कधी पाहिलं नाही, त्याच्या समीप आले नाही आणि त्याचा सहवास मिळाला नाही. फक्त त्यांनी तादात्म्यातच सगळं मिळवून घेतलेलं होतं. पण आता हे सगळं तुम्हाला मिळाल्यानंतर केवढी उन्नती व्हायला पाहिजे आपली. पण त्या लोकांची गोष्ट अशी होती की ते हजारो वर्षापासून परमेश्वराला शोधतच होते. सुखरूत फार होती आणि तुमची पुण्याई असलीच पाहिजे म्हणा, त्याशिवाय होणार नाही. पण ह्या जन्मात आता आपण पुण्य केलं पाहिजे. पूर्वजन्मात आपण जी कर्म केली त्याच्यामुळे आपल्याला त्रास झालेले, ही गोष्ट खरी, कबूल. आम्ही पूर्वजन्मात जर चांगले वागलो असतो तर आम्हाला एवढा त्रास झाला नसता. पण आता ह्या जन्मात आणखी मूर्खपणा केला तर पुढल्या जन्मात काय होणार आहे की साक्षात तुम्हाला आदिशक्तीने सगळं दिल्यावर सुद्धा तुम्ही असे मूर्खपणाने वागले तर पुढल्या जन्मात तुमचं काय होणार आहे ते मला चित्र दिसत नाही. कारण इतकं भेसूर आहे ते काय होणार. कारण असं कधी झालं नाही, इतकं कधी परमेश्वराने दिलंच नाही, इतकं कधी कोणी मिळवलंच नाही. आणि ह्यावरही तुम्ही अशा रीतीने वागले तर काय होणार ते मला चित्र समजत नाही, म्हणजे लक्षातच येत नाही कसं बघायचं ते. कारण तसं कधी झालंच नाही. आणि म्हणून फार याची गरज आहे की डोळ्यावरचा पडदा काढून सहयोगामध्ये रत झालं पाहिजे. अहंकाराचा पडदा विशेष. हे लोक तुमच्यापेक्षा पुष्कळ जास्त शिकलेले, फार श्रीमंत, अत्यंत कर्तबगार लोक आहेत. पण त्यांच्या लक्षात येतं आणि तुमच्या येत नाही. कारण बुद्धीला तीव्रता नाही, शुद्धता नाही. शुद्ध बुद्धी असायला पाहिजे, बुद्धी शुद्ध असायला पाहिजे. बुद्धी उलटीकडे का जाते? कारण शुद्ध नाही, शुद्ध बुद्धी पाहिजे. एकदा शुद्ध बुद्धी तुम्ही उतरले म्हणजे गोष्ट लक्षात येईल. आणि मी असं का करतो बाबा, मला असं का सुचत नाही, असं माझं ठीक का मी करून घेत नाही असं वाटेल. आणि मग लगेच तुम्हाला ती शक्ती येईल आणि स्वतःला तुम्ही उत्तमोत्तम करून घ्या.
सहयोगाचे अनेक नियम आहेत. ते फार सोपे आहेत, काही कठीण नाही, तुम्हाला काही विशेष करावं लागणार नाही, ते तुम्ही पाळावेत. पण सर्वात मुख्य म्हणजे ज्याला म्हणतो आपण लगन, कोणत्या गोष्टीच्या मागे त्याला चिकाटी. पण चिकाटी शब्दामध्ये थोडंसं तरी असं वाटतं की जरासा त्रास आहे. पण लगन शब्द असा सुंदर आहे की त्याला लागले आता. तेव्हा आपल्याला स्वच्छ ठेवलं पाहिजे, रोज ध्यान केलं पाहिजे. आणि आपण आज ध्यान केलं ह्याचं आपण दुसऱ्यांना काय दिलं, परमेश्वराने हा मेवा दिला सुखाचा, आपण दुसऱ्याला काय दिलं असा विचार केला पाहिजे. कोणाही जवळ आपले मोठे मोठे साधू संत झाले, कुणी श्रीमंत नव्हते, अवतार सोडा, पण बाकी साधू संतांजवळ कुठे एवढे पैसे होते, पण सगळ्यांनी केवढं दान देऊन ठेवलेलं आहे आणि मागितलं काहीच नाही देवाकडनं. तसंच आपण झालं पाहिजे. थोडंसं अंगाला तस होतो, कधी त्रास होतो, काही होतं, काय हरकत आहे, देवाचं काम करतोय हो. देवाच्या कामासाठी लोकांनी किती आलापेष्टा उचलल्या. आणि आता सगळं माहीत असून, सगळं समजून जर आपण केलं तर आपलं काय होणार आहे, मला ते समजतच नाही काय होणार आहे. म्हणजे अजून त्याचं चित्र रेखाटू शकत नाही, म्हणजे भयंकरच प्रकार होणार आहे तो, असं दिसतंय मला. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. ध्यान धारणा रोज करायची, मुलांना करायला लावायचं आणि स्वतःची प्रगती करून घ्यायची आणि सन्मार्गात राहायचं. सहयोगामध्ये आम्ही कोणताही धर्म, जाती, कसलाच भेद मानत नाही आणि म्हणून कोणत्याही धर्म, जाती भेदाला मान्यता द्यायची नाही. जर तुम्ही दिली तर ती एक चुकीची गोष्ट आहे, कोणच्याच नाही. आता ठीक आहे, तुमच्या मुलीची लग्न तुमच्या जातीचं करायची असली तर करा, पण जर नाही झाली तर बाहेर करायला काय हरकत